हे पुढे घेऊन जाणार आहेत. खूप वर्षांची मेहनत आहे. मला वाटतं आपण त्या लोगोसाठी इथे आलेलो आहोत, तर तो आधी अनवील करूयातच, कारण खूप शुभेच्छुक असले तरी मला वाटतं आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते आजचा लोगो आपण इथे अनवील करणार आहोत, मी त्यांना आता इथे येण्याची विनंती करते आहे. आपण ज्यांना कायमच स्क्रीनवर पाहत आलेलो आहोत त्यांच्या अभिनयाची छाप आपल्यावर पडलेली आहे, ते म्हणजेच आमिर, शैतान, टेबल नंबर 21, ब्लडी डॅडी, साऊंड ट्रॅक या आणि अशा बऱ्याच वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून जे आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजेच राजीव खंडेलवाल. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. हे जरी आपले आजचे प्रमुख पाहुणे असले तरी कधी कधी म्हणतात ना, काही शुभारंभ होत असताना खूप चांगले ब्लेसिंग्स आपल्यासोबत असतात. अनपेक्षितपणे का होईना आपल्याला आणखी काही खास मंडळी लाभतात. आणखी एक खूप महत्त्वाची व्यक्ती आपल्यासोबत आहे, ते म्हणजेच शिवसेना नेते, तरुण आणि तडफदार असं नेतृत्व जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, युवा सेना प्रमुख माननीय आमदार श्री आदित्य ठाकरे. यांच्यासोबतच मी आता इथे येण्याची विनंती करते शिवसेना विधिमंडळ गटनेते, शिवडी विधानसभाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अजय चौधरी साहेब. खूप मोठी मोठी मी ही नावं घेतलेली असली तरी पण हे एक प्रकारे कुटुंब आहे आणि यांच्या शुभेच्छा पण मला वाटतं 2 शब्दात तरी तुम्ही आजच्या या मोठ्या सुरुवातीला शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. आज योगायोग असा आहे की इथून मी पुढे जात असताना मला वाटतं अजयजींचा तेवढाच फोन आला आणि गंमत बघा अशी आहे की आज सकाळपासून आम्ही बोलत आहोत आणि सहसा गटनेते हे व्हिप पण जारी करू शकतात, तो आम्हाला अजून मिळालेला नाही. आमदारांना व्हिप दिला जातो. पण आज इथून चाललो असताना मला फोन आला की आज लॉन्च आहे, येऊ शकता का. एक टर्न मिस झाला असता तर आम्ही पुढे गेलो असतो. आणि पुढचा रोड म्हणजे आमचा कलानगरचा रोड मधुसूदन कालेलकर मार्गच आहे, म्हणून लहानपणापासून आम्ही पाहत आलेलो आहे. पण अर्थात इथे आल्यानंतर खूपच आनंदाची गोष्ट आहे. मी शुभेच्छा द्यायला तर आलोच आहे, पण मला वाटतं एक आज मोठा क्षण आहे, मोठं एक काम तुम्ही हाती घेत आहात. असं म्हटलं जातं की साधारणपणे एका परिवारातून आल्यानंतर जसं आपण आता सांगत होतो की कलेची गुण उतरत असतात, काही ना काही गुण येतात, काही अवगुण येतात, हे सगळं असतं. मग त्याला तुम्ही नेपोटिझम बोला, डायनेस्टी बोला, घराणेशाही बोला, पण ते उतरत असतं. आणि त्या गुणाचं आपण काय करतो, त्या जेनेटिक्सचं आपण काय करतो, जे आपल्याला घरात वातावरण असतं त्याचं आपण काय करतो, हे फार महत्त्वाचं असतं. ऑफकोर्स अनेक लोक वेगळे आपले मार्ग निवडत असतात. काही लोक जे घराण्यात चालू असतं त्याच्यापासून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. आणि काही लोक त्या गोष्टीचा अभिमान बाळगतात की आपल्या आजोबांनी असेल, आपल्या वडिलांनी असेल, आपल्या कोणीतरी घरात काहीतरी मोठं काम केलं आहे आणि तेच नाव, तोच वारसा पुढे नेण्याचं आणि ते नेत असताना खांद्यावर कुठेही प्रेशर न घेता ते आनंदाने करणं मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे. म्हणून आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माझी मला वाटतं पहिली ओळख ह्या सगळ्या तुमच्या फिल्मच्या ह्याच्यातली नवज्योत बरोबर होती, कारण शिवसेनेचे आपले जे फिल्म्स असतात त्याचा कदाचित पहिला ॲक्टर मी असेल त्यावेळी. तर काही स्टॉक शॉट्स असतील देखील, पण मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. आणि जसे हे हिट्स आत्तापर्यंत आपण ह्या एव्हीमध्ये पाहिले, लवकरात लवकर असेच. आणि तुम्हाला एक सांगतो, कदाचित हे बोलणं चुकीचं ठरणारही नाही, कारण माझे आजोबा मला नेहमी सांगायचे की आदित्य, मी जेवढा पुढे गेलो आहे त्याच्या कमीत कमी 2 पावलं पुढे तू गेला पाहिजेस. म्हणून मी तुम्हाला ह्याच शुभेच्छा देतो की त्यांचं जेवढं नाव झालं आहे त्याच्यापेक्षा 2 पटीने तुम्ही तरी पुढे गेला पाहिजेत आणि तुम्ही जाल ही मला खात्री. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अतिशय चांगल्या अशा शब्दात त्यांनी ह्या शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. पण जसं त्यांनी उल्लेख केला की ही पुढची पिढी असली तरी एक आणखी पिढी आहे जिथून हा वारसा पुढे आलेला आहे, म्हणजे दुवा म्हणता येईल. मधुसूदन कालेलकर आणि त्यांच्यानंतर ही तिसरी पिढी यांच्यामधला ते म्हणजेच अनिल कालेलकर आणि सुधीर कालेलकर यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती करते. मधुसूदन कालेलकर यांनी जी कला जोपासली आहे ती पुढे समर्थपणे घेऊन येणं
आणि पुढच्या पिढीपर्यंत देणं हे काम यांनी केलेलं आहे. आपण मध्ये त्यासोबतच दिलीप कामतीकर यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती करते. आपल्याशिवाय याची सुरुवात हा श्री गणेश होणार नाही. आणि सिद्धेश चौधरी आणि गौरी कालेलकर चौधरी, गौरी मॅमची आई शोभा कालेलकर यांनाही मी इथे येण्याची विनंती करते. त्यांच्या संस्कारांशिवाय कदाचित हे शक्य नाही आहे. आपण खूप मोठं काम, खूप मोठी जबाबदारी आपण सध्या हातात घेतलेली आहे. ती पूर्ण करणं ही आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नसते. तसेच जयदीप ठाकरे, एक मिनिट तुम्ही या इकडे सगळे वरती. हे सगळं कुटुंब खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाची जबाबदारी ते पार पाडतायत. दीप्ती कालेलकर, अश्विनी चौधरी, सगळ्यात महत्त्वाची माणसं असतात ही, कारण की हे कुटुंब असतं आणि त्यांच्याशिवाय खूप मोठी धुरा उचलणं शक्य नाही आहे. नवज्योत बांदिवडेकर, आनंद, मला पूर्ण कल्पना आहे हे सगळे जरा पडद्याच्या मागे थांबून मदत करत असतात, पण आज त्यांनी स्टेजवर यावं. आथिया चौधरी, आईबाबांना खूप मोठं काम करताना त्रास न देणं ही जबाबदारी आपण पार पाडलेली आहे. माननीय आदित्य ठाकरे आणि राजीव खंडेलवाल यांना मी विनंती करते, आज आपण हा लोगो इथे अनवील करूयात. फोटो कालेलकर प्रोडक्शन्सचा लोगो आज इथे सगळ्यांच्या साक्षीने अनवील करण्यात आलेला आहे. मी इथेच थांबण्याची विनंती करते. माननीय श्री अजय चौधरी यांना मी विनंती करते की फायनली खूप वर्षांपासूनची मेहनत आपल्या मुलांची आजचा दिवस आपण पाहतोय, तर तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा. सर्वांना माझा धन्यवाद. खरं म्हणजे या प्रसंगी आदित्य साहेबांचे खूप खूप आभार मानायला पाहिजेत, कारण अचानकपणे मनात आलं की तुमच्या सर्वांचे एवढे परिश्रम पाहून किंवा तुम्ही करत असलेली मेहनत पाहून
तसं तुम्ही वारसा जपताय तसं ठाकरे घराण्या पण वारसा जपते, जपत आले, यापुढे जपत राहील. म्हणून मला असं मनात न वाटलं. आज आम्ही सकाळी एकत्र होतो राज्यपालांकडे, परंतु कुठेही विषय निघाला नाही. पण असं मनात न वाटलं, एका कुटुंबाचा वारसा जपणाऱ्यांना दुसऱ्या कुटुंबाचा वारसा जे जपतात त्यांच्याकडनं शुभेच्छा मिळाल्या तर सगळ्यांनी चांगल्या शुभेच्छा असतील म्हणून मनात आला. आणि मी फोन केला की विधानभवनवरनं निघालेत का? ते म्हणाले निघालेत, कुठपर्यंत पोचलं की तर वैलीमध्येच आसपास होते. तर मी म्हणाला प्लीज मला सांगा, मला असं असा एक कार्यक्रम आहे आणि घरचा कार्यक्रम आहे, त्याचं आज लॉन्चिंग आहे मधुसूदन कालेलकर यांचं प्रोडक्शनचं. एका क्षणाची वाट न पाहता ताबडतोब सांगितलं की मी 3 ते 4 मिनिटामध्ये पोहोचतो आहे. आपण साहेब आलात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपण सारेजणं पाहताय की गौरी असेल, सिद्धेश असेल, आमची अश्विनी असेल, नवज्योत असेल, ते सातत्याने काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात, नवीन देण्याचा प्रयत्न करत असतात. मला आजही आठवते, 2 मिनिटात साहेब सांगतो किस्सा, की 2014 साली आदरणीय उद्धव साहेबांनी तुम्हाला निवडणूक आमदारकीची लढायची आहे म्हणून ज्यावेळी मला आदेश दिला आणि एका आनंदामध्ये घरी आलो. आणखी मुलांनी, नवज्योत, आणखीन सिद्धेश, गौरी, अश्विनी म्हणाले पप्पा आता एक काहीतरी आपण तू जे काय केलं त्याच्यावरती एक रील बनवूया, एक आपण छोटासा एक तयार करूया, आमच्या डोक्यात काही संकल्पना आहे. आणि 2014मध्ये माझं नाव शिवसेना ही पहिला जो त्या एका वृद्ध हमालाचा एक शॉट त्यांनी टाकला, त्याच्यावरती अनेकांनी रात्री त्याच्यावरती लाईक केलं. त्यांनी अनेक, मला असं वाटतं की ते लाखोच्या संख्येने लोकांनी पाहिलं. आणि सकाळी मला साहेबांचा फोन आला, त्याच्यावरती विभाग क्रमांक 7 असा त्यावेळेचा तो विभाग क्रमांक 7 टाकला होता आणि मी विभाग प्रमुख म्हणून त्यावेळी होतो. मला आलं अजय ते हे कोणी केलं आहे ते. मी पहिला घाबरलो, काय नेमकं झालं, कारण मी यांना सांगत होतो बाबा पहिला दाखवल्याशिवाय काय करू नका कारण पक्षाचा प्रश्न आहे. म्हटलं साहेब काय झालं? नाही नाही ते कोणी केलं. म्हणाला झालं काय? कोणी केलं ते मला पहिला सांगा. तुमचा विभागाचा 7 नंबर आहे. मी म्हणालो साहेब ते माझा मुलगा, जावई, मुलगी आणि सुनेनी बसून ते सगळं केलं. 12 वाजता मातोश्रीला पाठवा. असं केलं काहीतरी गडबड आहे. कारण मातोश्री बोललं का आम्ही लोकांच्या समोर वाघ असतो, पण मातोश्रीला गेलो का शेळीमध्ये कधी रूपांतर होतं ते कोणालाही समजत नाही. आत्ता जे मोठ्या मोठ्या बयाना मारतात, गोष्टी करतात, गप्पा मारतात, घोषणा करतात, त्या अनेकांना पायावरती लोटांगण घालताना मी पाहिलेलं आहे. एवढी महती त्या मातोश्रीची आहे. आणि मग मी यांना सांगितलं बाबा आता तुम्ही जाऊन या. मला वाटते हे पण घाबरत घाबरत गेले असते तिथे. काय झालं म्हणून घाबरत घाबरत गेले. आणि तर साहेबांनी विचारलं आणि माझ्याकडे आले. तर मला मी म्हणालो काय झालं? असं तसं झाले. म्हणाले साहेबांनी सांगितलं की कधी केलं, कोणी केलं. सांगितलं आम्ही असं असं कल्पना तुमच्या 5 प्रकारच्या आम्ही तयार करतो आहे. ते म्हणाले की साहेब आम्ही हे पप्पांकरता फक्त केलं आहे. तर साहेबांचं त्यावेळी वाक्य होतं अरे पप्पा तुझे असे शिकणार आहेत, हे आता आम्हाला पक्षाकरता पाहिजे, तो 7 नंबर काढ आणि शिवसेनेच्या बॅनरखाली ते तयार करा. आणि मला आजही आठवते की त्या जाहिराती प्रचंड गाजल्या होत्या, प्रचंड करून ही काय माझं नाव शिवसेना प्रचंड गाजल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा महापालिकेची निवडणूक आली. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांनी करून दाखवलं म्हणून ॲडव्हर्टाईज केल्या. आणि आत्ता कालच्या निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर एक निवडणूक आली विधानसभेची 2019. त्यावेळी हीच ती वेळ अशा प्रकारच्या त्या केल्या, त्या झाल्या. तर लोकसभा निवडणुकीमध्ये काही संकल्पना ज्या ज्या साहेबांनी सांगितल्या त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न त्या जाहिराती त्या सगळ्या ह्या टीमने केल्या. त्यामुळे उपजत गुण आहेत त्याला आपण साऱ्यांनी प्रोत्साहन दिलं. मी कालेलकर कुटुंबाला धन्यवाद देतो.
कारण आपण ती जबाबदारी, कारण मी एकदा असंच म्हणालो होतो पण ते गौरीने मनावर नाही घेतलं. मी सांगितलं तुझ्या आजोबांचं एक नाटक ते ठरवा कुठलं करायचं, ते नाटक आपण व्यावसायिक रंगभूमीवरती आणूया. मला पण वाटलं त्या नाटकामध्ये मी पण थोडासा कुठेतरी रोल करेन, परंतु गेल्या 10 वर्ष रोज नाटकच करायला लागते. त्यामुळे एक चांगला प्रकारचा आपण एक निर्णय घेतला. गौरी आणि सिद्धेश, अश्विनी आहे, नवज्योत आहे, प्रचंड मेहनत करण्याची क्षमता आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. घेतलेलं कार्य, घेतलेलं काम हे खरं म्हणजे अग्निदिव्य आहे. हे आपण पूर्ण पार पाडाल. हा अग्निपथ आहे, तो यशस्वी पार पाडाल अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, थँक्यू सो मच. यानंतर आजचे खरे प्रमुख पाहुणे राजीव खंडेलवाल यांना मी इथे येण्याची विनंती करते. जो भी आपके विशेष है, ये आपकी फैमिली है और आज के आप गेस्ट भी हैं. हाँ, मैं एक्चुअली क्या कहूँ, ये सभी है मेरी ये साला है मेरा. सो इट्स as good as a family. I just want to say one thing कि जनरली हमारे ट्रेडिशन में बेटे जो होते हैं वो अपने पिता का परचम लहराते हैं. यहाँ पे पोती जो है वो एक लेगेसी को आगे लेकर जा रही है. आई थिंक दैट इटसेल्फ इज स्पीक्स ऑफ द प्रेजेंट टाइम्स ऑल्सो. जिस तरह समय बदल रहा है, आई थिंक दैट्स सच एन अमेजिंग एग्जाम्पल दैट यू आर सेटिंग अप ऑल्सो. एंड आई ऑल्सो वेरी स्ट्रांगली बिलीव, मुझे ऐसा लगता है कि जो लेगेसी है उसे आगे ले जाना चाहिए, चाहे कोई भी लेकर जाए. लेकिन लेगेसी, और खासकर ऐसी लेगेसी हो जो मधुसूदन कालेलकर जैसी लेगेसी हो, उसे आगे जाना बनता ही था. सो आई रियली रियली होप दैट यू रियली सक्सीड. एंड कभी मुझे भी साइन कर लेना अपनी किसी फिल्म में. तू साली है मेरी. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. यानंतर आपल्याकडे खरं तर खूप कलाकार मंडळी इथे एकत्र आली आहे. मला वाटतं आपण त्यांना इथे इन्व्हाइट करूया. शुभांगी लाटकर मॅम, संजय मोने सर, परी तेलंग, अनिल गवस, भूषण प्रधान, निकिता दत्ता. खरं तर घरात गणपती नावाचा एक छानसा सिनेमा येतोय, ज्याच्यासाठी सहयोग म्हणून, असोसिएट म्हणून हे प्रोडक्शन हाऊस आहे. आणि या सगळ्या कलाकारांना एकत्र बांधणारे म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक आणि नॅव्हियन्सचे नवज्योत बांदिवडेकर यांनाही मी इथे येण्याची विनंती करते. राजसी भावे, रुपेश बने, फोटो ऑफ इम्पॉर्टंट होताच, पण मला शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत. खरं तर कुठल्या ना कुठल्या कारणांनी मधुसूदन कालेलकर हे आपल्याला माहिती आहेत. कदाचित आपण त्यांच्यासोबत जगलो नाही तरी कनेक्टेड आहोत, कारण आपण कला क्षेत्रात आहोत. तर एखादी आठवण, एखादा किस्सा किंवा प्रेरणा आजच्या दिवशी गौरी आणि सिद्धेश यांच्यासाठी नवज्योत सर आपल्यापासून सुरुवात करते. खरं तर एक गोष्ट सांगायची म्हणजे गौरी माझी मांजरी बहीण आहे. कॉलेजपासून आम्ही एकत्र आहोत. नाही, त्यामुळे घरात गणपती हा चित्रपट जेव्हा आम्ही करायचं ठरवलं तेव्हा पहिलं जाऊन मी तिला कॉन्सेप्ट सांगितली होती आणि तिला ती फार आवडली होती. त्यामुळे ॲज अ प्रोड्युसर म्हणून तिचं जे या फील्डमध्ये एंट्री आहे, तर आय एम व्हेरी ब्लेस्ड की ती माझ्या पहिल्या चित्रपटाच्यासाठी माझ्या पाठीशी उभी आहे. आणि आय मीन आय जस्ट विश बोथ ऑफ दॅम एक्स्ट्रीम लक, कारण का म्हणजे दिस इज अ फॅमिली ड्रीम दॅट इज कमिंग ट्रू. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि अभी तो शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है.
आणि हो म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, पण आमचा चित्रपट घरत गणपती हा 26 जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय, त्यामुळे तो नक्की बघा आणि आम्हाला प्लीज सपोर्ट करा. थँक्यू. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी. आणि मी पुढे वळते भूषण प्रधान यांच्याकडे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. प्रोड्युसर म्हणून ऑलरेडी काम केलेलं आहे या दोघांसोबतही, तर अनुभव म्हण किंवा आजची तुझी शुभेच्छा त्यांच्यापर्यंत. घरत गणपतीचे आमचे को प्रोड्युसर म्हणून गौरी कालेलकर आम्हाला लाभली आणि अतिशय गोड व्यक्तिमत्व, इतके चांगले को प्रोड्युसर्स असं मी म्हणेन दोघंही, सिद्धेश आणि गौरी, की आज एक खूप चांगलं वाटतंय की को प्रोड्युसर्सवरून आज कम्प्लिटली प्रोडक्शनमध्ये येऊन काय लेवलचं प्रोडक्शन असेल हे ऑलरेडी आम्हाला माहिती आहे, कारण की त्याची कुठेतरी एक इनिशियल टेस्ट आम्ही घेतलेली आहे. आणि सो प्राऊड ऑफ इट अँड सो हॅपी की मराठी सिनेसृष्टीला हे लाभतं. त्यातून कालेलकर हे नाव केवढं मोठं आहे ते माहिती आहे आणि चौधरी हे नाव केवढं मोठं आहे हेही माहिती आहे. हे कॉम्बिनेशन असणार आहे एकाने, तर त्यामुळे खरंच खूप खूप शुभेच्छा आणि ग्लॅड टू बी हिअर टुडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच भूषण. यानंतर मी संजय मोने सरांकडे वळते. सर, आपल्या शुभेच्छा आजच्या दिवशी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. नमस्कार. उपस्थित सगळ्यांना आदराने वंदन. आम्ही लहान होतो तेव्हा पेपरमध्ये वर्तमानपत्र उघडलं की मधुसूदन कालेलकर असं नाव वाचायचो, 1, 2, 3. नंतर जेव्हा हळूहळू वाचन वाढलं, सगळं बघायला लागलो, त्यामध्ये नंतर लक्षात आलं की 25 ते 30च्या आसपास नाटकं आणि 100च्या वरती चित्रपट या एका माणसाने लिहिले, सर्व प्रकारचे लिहिले. म्हणजे नुसतं वाईट लिहायचं ना तरी खूप कष्ट लागतात, तर चांगले लिहायला किती कष्ट लागले असतील. आणि अत्यंत विविध विषयावरती त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांच्या नावाने आज एक निर्मिती संस्था उभी राहते, त्याला आम्ही शुभेच्छा देतो. आता आमचा घरत गणपती हा चित्रपट लवकरच येईल, तो आपण जरूर बघावा. आमचे दिग्दर्शक नवज्योत सिंग सर, नाही नवज्योत सिंग सर नाही, मी नवज्योत बांदेवडेकर सर, मी त्यांना पहिल्या दिवसापासून आहोजाव करतो, पण त्यांचं काम मला बघितल्यानंतर असं वाटतं की हा माणूस पुढे खूप मोठा होईल. मग तो मोठा झाला की मला ते चित्रपटात भूमिका देईल, किंवा आपण आधीपासूनच त्यांना आहोजाव केलं पाहिजे. पण त्यांनी खूप सुंदर चित्रपट केलेला आहे. एकत्र कुटुंब पद्धतील्या सणाचे सादरीकरण किंवा तो कसा साजरा केला जातो याबद्दलचं विविध भावनांनी संमिश्र असा चित्रपट त्यांनी केला आहे, तो जरूर बघावा. धन्यवाद. यानंतर निकिता दत्ता या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत आहेतच, पण तुम्ही एकत्र काम केलं, असोसिएट झालात आधीच आणि आज एक नवीन सुरुवात करतायत आपले प्रोड्यूसर, तर आपल्या शुभेच्छा. जी, भूषण ने बहुत सही कहा. इनके साथ इन्होंने कभी भी प्रोड्यूसर जैसा व्यवहार हमारे साथ बिल्कुल नहीं किया है. इनफैक्ट गौरी और सिद्धेश दोनों मेरे लिए एक फैमिली जैसे बन गए हैं. तो आज इस मंच पर खड़े होकर मुझे बहुत एक गर्व महसूस हो रहा है दोनों के लिए, क्योंकि ऐसे लग रहा है कि इनको तरक्की करते हुए देखकर मुझे बहुत अच्छा लग रहा है आज. सो कंग्रेचुलेशंस बोथ ऑफ यू. आई एम सो प्राउड ऑफ दिस एंड व्हाट यू आर डूइंग गौरी. इट्स एक्सट्रीमली करेजियस एंड आई मीन गुड लक फॉर व्हाट वी ऑल आर डूइंग. थँक यू फॉर हॅविंग मी. थँक्यू सो मच निकिता. यानंतर परी तेलंग यांच्याकडे मी वळते. खरं तर हा सगळा प्रवास खूप जवळून पाहिलेला आहे आजच्या दिवसापर्यंतचा आपण, त्यामुळे काय सांगशील? गौरी ही माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे आणि आत्ता घरत गणपतीच्या निमित्ताने ती को प्रोड्युसर म्हणून होती. नवज्योतही माझा कॉलेजचाच मित्र आहे. मी एवढंच सांगेन की गौरी, सिद्धेश ही माणसांना जपणारी, माणसांची काळजी घेणारी आणि माणसांना सुपर स्पेशल फील करवणारी ही सगळी मंडळी आहे. इवन चौधरी कुटुंबीसुद्धा म्हणजे काकासुद्धा इतकी आपुलकी त्यांच्यात आहे आणि त्याच आपुलकीने आता तिच्या आजोबांचं जे फार मोठं नाव आहे, म्हणजे काही काही सीन्स किंवा गाणी बघताना देखील अजूनही सरसरून आपल्या अंगावर काटा येतो. त्या जुनेपणात किंवा मला वाटतं त्या जेन्युनिटीमध्ये काहीतरी कमाल मजा किंवा आपुलकी आहे. आणि आता एक नात म्हणून ती निर्मिती क्षेत्रात उतरते आहे. मला खूप प्राऊड, फार अभिमान वाटतो तिचा. आणि ह्या सगळ्यात मी तुझ्याबरोबर असणार आहे गौरा. आय ॲम अँड आय विल बी विथ यू. सिद्धेश चौधरी, गौरी, काका आणि सगळ्यांबरोबर माझ्या प्रचंड आणि भरभरून शुभेच्छा. मी आहेच बरोबर. थँक्यू सो मच परी. शुभांगी मॅम, आपण या सिनेमाचा भाग आहातच, पण आजच्या दिवशी या प्रोडक्शन हाऊससोबत आजचा एक सुरुवात होतं, तर तुम्ही काय सांगणार? मी खूप
आणखी एक महत्त्वाचे घरत गणपतीचे मुख्य कलाकार अजिंक्य देव सर इथे उपस्थित आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. हे असतात शुभचिंतक. हे सगळे जोडले गेलेले कलाकार आहेत आणि आजच्या दिवशी हे इथे आवर्जून उपस्थित आहेत. अजिंक्य सर, मी अगदी वेळेवर आलेलो दिसतोय कारण आय जस्ट मेड इट ऑन टाईम टू बी हिअर विथ ऑल द मीडिया. पण थोडासा उशीर झाला मला कारण ट्रॅफिक होतं. पण आज येणं चुकीचं ठरलं असतं न येणं, कारण बाबांचं आणि मधुसूदन कालेलकर सरांचं इतके जुने आई बाबांचे दोघांचेही संबंध होते की आज त्यांच्या पश्चात मी इथे जर नसतो तर ते मला रागवले असतं आणि मला हळहळलं असतं. तेव्हा आज इथे माझं असणं खूप गरजेचं होतं. तेव्हा दोघांनाही मी थँक्यू म्हणतो फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस ओकेजन. बाबांनी त्यांच्याबरोबर त्यांनी लिहिलेली 2 पिक्चर्स केली होती. मला वाटतं अनोळखी आणि अजून एक राजेश खन्नाबरोबरचा होता. पण खूप चांगले संबंध होते. मी लहानपणी त्यांना भेटल्याचंही मला आठवतं आहे. अर्थात माझी मेमरी तेवढी शार्प नाही आहे, परंतु इट्स अ फॅन्टॅस्टिक ओकेजन. सो ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू, गौरी आणि सिद्धेश. तेव्हा होपिंग टू सी अ लॉट ऑफ ग्रेट फिल्म्स फ्रॉम दिस प्रोडक्शन हाऊस. आता घरात गणपती यांनी केलेलाच आहे ऑलरेडी आणि दॅट entire team is here. It's looking beautiful. The film has got a super buzz. So I think a lot of more films to come. And I think another office to struggle for me so that I get work. Thank you so much for making me a part of this lovely event. थँक्यू सो मच सर. शुभांगी मॅमकडे मी गेले होते. शुभांगी मॅम, आपल्याही शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहेत. माझ्या शुभेच्छा आहेतच. आमचा घरत गणपती सिनेमा ज्या पद्धतीने नवज्योतनी केला आहे तो खरंच बघण्यासारखा आहे. आणि गौरी आणि सिद्धेश हे दोघे आम्ही जवळपास केरळमध्ये महिन्याच्या वर जास्त दिवस एकत्र होतो आणि इतकं नितांत सुंदर वातावरण होतं तिकडे. आणि ह्यांचा स्नेह, प्रेम, ज्या पद्धतीचं काम, हे सगळंच फार स्तुत्य आहे. तर मला वाटतं की तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे प्रोडक्शन हाऊस आज सुरू झालं आहे म्हणजे लौकिक अर्थाने म्हणू, पण गर्भातच ऑलरेडी एक सिनेमा आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे अभिमन्यूसारखं खूप ऑलरेडी तुमचं शिक्षण झालेलं आहे आता. तर तुम्हाला खरंच खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. अतिशय छान शब्दात त्यांनी ह्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. यानंतर अनिल गवस सर, आपण आपल्याही शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत. प्रोडक्शन हाऊस आहे हे भरपूर काम यांनी करावं जे कलाकारांसाठी पण महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद. माझ्याबरोबर सुधीर मधुसूदन कालेलकर आहेत. म्हणजे जवळजवळ मधुसूदन कालेलकरांची एक फॅमिली माझ्याबरोबर आहे. मी यांच्या चित्रपटात काम केलेलं नाही आहे. कौटुंबिक असल्यामुळे कदाचित मला वशिल्याने तिथे चान्स मिळालेला नाही. पुढच्या काही प्रोडक्शन्समध्ये मला घेतील अशी मला खात्री वाटते. पण विशेषतः मी सुधीरजींबरोबर रोज कनेक्टेड आहे आणि आम्ही दोघंही मिळून काही कार्यक्रम करतो. त्यात वडिलांची गाणी आणि त्यांचे नाट्य प्रवेश असा काही कार्यक्रम आम्ही लोकांसमोर सादर करत असतो. आणि आता तर गौरीने ते प्रोडक्शन हाऊस काढलं आहे. आता ती कदाचित नाटकं पण करेल असं मी समजतो आणि तिला शुभेच्छा देतो. ते जे जे करेल त्यात तिला यश मिळो म्हणून देवाचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या येणाऱ्या चित्रपटाला भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. यानंतर 2 महत्त्वाचे कलाकार ते म्हणजेच राजसी आणि रुपेश. येस, महत्त्वाचे आहात तुम्ही पण, कारण की या प्रोड्युसरसोबत आपण काम केलेलं आहे. प्लीज कमान सर. आणि तुमच्या शुभेच्छा किंवा तुमचा अनुभव. स्टार्ट फ्रॉम यू रुपेश. नाही, आज नाही बोलणं. आणि बरं झालं मला तिथून तुम्ही सेंटरला बोलवलं, कारण AC मध्ये माझी कोविड झालं. डायरेक्ट AC येत होती इथे. पहिली गोष्ट तर लहान तोंडी मोठा घास घ्यायची माझी तेवढी हिंमत नाही आहे सध्या. कारण हां, मी फक्त कॉंग्रॅच्युलेशन्स बोलू शकतो, कारण खूप दिग्गज व्यक्तिरेखा इथे येऊन खूप काही बोलून गेलेत. खूप दिग्गज व्यक्तिरेखा. तर मी खूप छोटासा एक कलाकार आहे जो सुरुवात करतो. बट मी घरत गणपतीचे किस्से सांगू शकतो जे नॉर्मल आर्टिस्ट आणि प्रोड्युसरमध्ये कधी घडत नाही. जसं की आम्ही
हां, मग प्रोड्युसर्स आणि जे मोठे आर्टिस्ट असतात आणि त्यांची कनेक्शन चांगले असतात प्रोड्युसरसोबत, बट जे बालकलाकार म्हणून, म्हणजे आता मी ह्यांच्यासमोर तर बालकलाकारच आहे, मी तुमच्या सगळ्या मोठ्यांसमोर मी बालकलाकारच आहे सगळ्या मोठ्यांसमोर तर मी बालकलाकारच आहे. बट आम्ही सिद्धू दादा आणि असं बघायला गेलं तर वहिनी झाली गौरीताई आमची, तर आम्ही सेटला जेव्हा आमचं शूट नसायचं तेव्हा आम्ही असं बेसिकली कधीच होत नाही की एखादा ॲक्टर फर्स्ट टाइम एखादा प्रोड्युसरबरोबर फिल्म करतं आणि तो डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये जाऊन मस्ती करतो आणि असं राहतो जसं की त्याची रूम आहे. तर असं आमच्याबरोबर झालं आणि आम्ही असे राहायचो जसं काही ते आमचंच घर आहे, ती आमचीच रूम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, असे प्रोड्युसर्स मिळणं खूप डिफिकल्ट आहे इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे मी तेवढी इंडस्ट्री बघितली नाही आहे, पण जेवढी पण बघितली आहे त्याच्यामध्ये मला ते जाणवलं की असे फॅमिलीसारखे प्रोड्युसर्स मिळणं. आता मी फर्स्ट टाइम भेटलो घरात गणपतीच्या निमित्ताने सिद्धूदादा आणि बहिणीला, पण बोलताना कधी माझ्या तोंडून असं सर मॅम असं कधीच निघालं नाही, इनफॅक्ट कोणाबद्दलच नाही निघालं. सो एकदा शूट आमचं दुसऱ्या दिवशी आहे ना, माझा लेट कॉल टाईम होता, त्याच्यामुळे रात्र आमच्या हातात होती, रात्रभर जागू शकायचो आम्ही. तर हां, तुला आत्ताच आज सांगतो, डायरेक्टरला नव्हतं म्हणजे आज सांगतो सर. रात्री आम्ही ताईच्या रूममध्ये गेलो, मस्त आम्ही गप्पा गोष्टी केल्या, भूताच्या गोष्टी वगैरे केल्या आणि ताईनी माझ्या चेहऱ्याचं फेशियल केलं. एका प्रोड्युसरनी एका आर्टिस्टचं फेशियल केलं. अरे सर नाही बोलू, अरे यार तारीफ करणं यार, गौरी बहिणीची तारीफ नको करायला. तर हा फेशियल, बरं ठीक आहे मी माईक आता देतो. कॉंग्रॅच्युलेशन्स ताई, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच रुपेश. राजसी, तुझा अनुभवही जाणून घ्यायचा आहे. म्हणजे खरं तर आज सगळ्यांना ऐकून छान वाटलं असणार आहे गौरी मॅम की आपण फेशियल वगैरे आणि असे प्रोडक्शन हाऊस सुरू होत आहे, तर तिकडे जॉईन करायला आम्हाला नक्कीच आवडेल. राजसी, तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? रुपेश, मला नेहमी बोलायचा चान्स रुपेश नंतरच मिळतो आणि त्यामुळे माझं सगळं बोलणं खूप ब्लँड वाटतं, कारण त्याच्या किस्साजवळ माझं असं थँक्यू वगैरे सगळं ब्लँड वाटतं. पण मी सिद्धेश सरांना आणि गौरी मॅमना मनपूर्वक शुभेच्छा देईन त्यांच्या या इनिशिएटिव्हसाठी. आणि आय कॅन डेफिनेटली से की ते खूप ब्रिलियंट, जेनरस आणि खूप प्रेमळ प्रोड्युसर्स आहेत. हा माझा अंदाज नाही आहे, कारण आम्हा सगळ्यांना त्याचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मिळाला आहे ऑलरेडी. आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझ्या पहिल्याच प्रोजेक्टला एवढे चांगले प्रोड्युसर्स, एवढे चांगले दिग्दर्शक आणि एवढे चांगले कलाकार मला लाभले. आणि दिस इज गोइंग टू बी अ ह्यूज सक्सेस फॉर शुअर. थँक्यू 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 सो मच. मला वाटतं शेवट गोड करायचा आहे, तो नवज्योत सर करणार आहेत. नाही, मला फक्त एक सांगायचं आहे की प्रोड्युसर होण्यासाठी ना तुमच्याकडे लिडरशिप क्वालिटीज लागतात, ओके. आणि ते मी ह्याच्यामध्ये कॉलेजपासून बघतोय. नाही, टू बी लाईक नथिंग कॉन्ट्रोवर्शियल, पण मला सगळ्यांना हे आज सांगायचं आहे की तू उत्तम प्रोड्युसर तर आहेच. ज्या प्रकारे तू माझ्या पहिल्या पिक्चरच्या माझ्या पाठीशी जशी उभी होतीस, तर त्यामुळे त्याच्यात वादच नाही आहे की यू आर गोइंग टू बी अन फॅन्टॅस्टिक प्रोड्युसर. पण इथे भरपूर लोकांना माहिती नाही आहे ती एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. त्यामुळे माझं असं एक तुला एक रिक्वेस्ट आहे की हे तू चालू केलं आहे, पण तुझ्यातली अभिनेत्री पण बाहेर काढून लोकांपर्यंत आणली पाहिजेस, असं मी असं सगळ्या मीडियासमोर तुला रिक्वेस्ट करतो. एक रिक्वेस्ट मी करीन, ते म्हणजे पहिल्यांदा मी अभिनय जेव्हा करायला लागले कॉलेजमध्ये, तेव्हा पहिल्यांदा मला ब्रेक दिलेले अजित बोरे काका इथे आहेत, त्यांनी प्लीज इथे यावं. काय नाही, मी गौरीचं अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांचं. गौरी खरंच नाटकात माझ्या होती पहिल्या आणि तिने खूप चांगलं काम केलं होतं, त्यामुळे तू खरंच पुढे काम कर, तुम्ही तिला संधी द्या. अँड विश यू ऑल द बेस्ट एव्हरीबडी. तुमच्या घरात गणपतीला सुद्धा शुभेच्छा. थँक्स. थँक्यू सो मच. एकच फोटो ऑपसाठी तुम्ही फक्त
कलाकारांच्या या फळीमध्ये आणखी काही कलाकार आपल्याला शुभेच्छुक म्हणून लाभलेले आहेत. मी त्यांनाही स्टेजवर येण्याची विनंती करते. माधव देवचक्के, प्रथमेश परब, मनीषा केळकर, परिवहन, stay on stage for a photo. जीवन कला केळकर मॅम, आपल्यालाही मी स्टेजवर येण्याची विनंती करते. मनीषा केळकर मॅम, जीवन कला केळकर मॅम, माधव देवचक्के, त्यानंतर आजही आपल्याला शुभेच्छुक म्हणून लाभलेले विजय केंकरे सर आपल्याला स्टेजवर येण्याची विनंती करते. त्यानंतर सुयोगचे संदेश भट, अजित तेंडुलकर सर प्लीज. प्रसाद कांबळे सर, मी यांना स्टेजवर येण्याची विनंती करते.